बीडच्या जिजामाता चौकामधील एका दुकानामध्ये केमिकल कॅनचा भीषण स्फोट झालेला आणि यात एक जण जागीच ठार तर दोघे जखमी झाले। त्या स्फोटाच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जातोय। नाशकातील लासलगावमध्ये चोरट्यांनी 5 लाखांचं सोनं लंपास केलंय। प्रमोद गिरी गोसावी यांच्या कुटुंबियांना चाकूचा धाक दाखवून 10 तोळे सोनं लुटण्यात आलं आणि या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। लॉकडाऊनच्या काळामध्ये चोरट्यांकडून शाळांना टार्गेट केलं जात आहे। कोल्हापूरच्या करवीरमधल्या सांगळूर विद्या मंदिर शाळेमधून चोरट्यांनी लाखो रुपयांचं साहित्य लंपास केलंय। शाळेची साफसफाई करताना चोरी झाल्याचं उघडकीस आलं आणि या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सैन्यामध्ये भरती करण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या रॅकेटची नावं कोल्हापूर पोलिसांच्या हाती लागलेली आहेत। कोल्हापुरातील एका तरुणाची 6 लाखांची फसवणूक करण्यात आली आहे आणि त्यासाठी आसाममध्ये खोटी परीक्षा घेऊन अगदी सैन्य भरतीची बनावट कागदपत्र सुद्धा देण्यात आली। दरम्यान सैन्य भरतीच्या नावे पैसे उकळणाऱ्या रॅकेटची व्याप्ती मोठी असल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे। कोल्हापुरात आयकर विभागामधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना अटक करण्यात आली आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ही कारवाई केली। प्रताप चव्हाण असं लाच स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याचं नाव आहे। बुलडाण्यामध्ये कोविड रुग्णालयामधील कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेमध्ये रुजू करण्याची त्यांची मागणी आहे। यासाठी या कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देखील पाठवलं आहे। परभणीमधील खासगी शाळांनी आज शाळा बंद आंदोलन पुकारलं होतं। सरकारनं चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांबाबतचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आलं। हा निर्णय रद्द न केल्यास जेल भरो आंदोलन करण्याचा इशारा महामंडळाचे राज्य सचिव माजी आमदार अॅडव्होकेट विजय गव्हाणे यांनी दिलेला आहे। मालेगाव महापालिकेमध्ये विरोधी पक्षाचे गटनेते आणि क्रिकेट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनं क्रिकेट आंदोलन केलं। मालेगाव महापालिकेच्या क्रीडांगणाच्या जागेवर महापालिका खासगी ठेकेदारांची वाहनं उभी करण्यासाठी जागा देण्याच्या विचारात आहे। त्यामुळे खेळण्यास मैदान शिल्लक राहणार नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं। ओबीसी समाजाचे यापुढचे मोर्चे रद्द, पण आज आभार मोर्चा निघणार अशी माहिती माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली आहे। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री आणि इतर नेत्यांकडून ओबीसी आरक्षणाला धक्का न लावण्याचं आश्वासन मिळाल्यानं पुढचे सर्व मोर्चे रद्द केल्याचं समीर भुजबळांनी म्हटलंय। चंद्रपूर शहरामधील पठाणूपरा भागामधील अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा आक्रोश पाहायला मिळाला। खुलेआम सुरू असलेल्या दारू विक्री विरोधात पोलिसांना इशारा देण्यासाठी महिलांनी त्याग दिला। या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन या महिलांना दिलेलं आहे। मात्र कारवाई न झाल्यास पुढील वेळेस लाठ्या हाती घेण्याचा इशारा या महिलांनी दिला आहे। बारामती तालुक्यामधल्या मालेगाव ग्रामपंचायत आता नगरपंचायत होणार आहे। त्यामुळे इथल्या ग्रामपंचायत निवडणूक पुढे ढकलावी अशी मागणी ग्रामस्थांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे। मालेगावातील यंत्रमाग व्यवसाय आता पूर्ण क्षमतेनं सुरू झालाय। त्यामुळे लुंगी व्यवसायाला सुद्धा तेजी आली आहे। या ठिकाणी तयार होणाऱ्या लुंग्यांना मागणी देखील वाढू लागली आहे। बदलत्या हवामानामुळे कांदा पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय। कांदा पिकाच्या उत्पादनावर प्रमाणापेक्षा खर्च जास्त होणार असल्यानं नाशिकच्या देवळा तालुक्यामधल्या सरस्वतीवाडी इथल्या एका शेतकऱ्यानं 3 एकरवरील कांद्यावर ट्रॅक्टर फिरवला। आरोग्यासाठी सायकलिंग करणं हे फायदेशीर असल्याचं पटवून देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यामधल्या एका व्यक्तीनं जनजागृती सुरू केली आहे। हरिओम सिंग बघेल असं या व्यक्तीचं नाव आहे। सायकलिंगचं महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांच्या सायकल क्लबच्या वतीनं 1000 कुटुंबांना पत्र लिहून सायकलिंगचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।